तर राज्यात कोकणासह सर्वदूर जोरदार पाऊस होतोय। मात्र नाशिकमध्ये जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या 70%च पाऊस झालाय। पेरण्या झाल्या असल्या तरी पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। येत्या काही दिवसात पावसानं हजेरी न लावल्यामुळे दुबार पेरणीचं संकटही समोर येण्याची शक्यता आहे। घाट माथ्यावरील काही धरणं सोडली तर अनेक धरणं ही पावसाच्या अजूनही प्रतीक्षेतच आहेत। गंगापूर धरणामुळे सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। मात्र असं असलं तरी जिल्ह्यात अद्याप पाण्याची परिस्थिती गंभीर आहे। भावली धरणावरनं जिल्ह्यातील पाण्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। नाशिक जिल्ह्यावर पाण्याचं मोठं संकट ओढावलं असून 24 धरणांपैकी केवळ बोटावर मोजणे इतक्या धरणांमध्ये आपण पाणी बघू शकतो। आता इगतपुरी तालुक्यातील भावली धरण आहे। ह्या धरणांमध्ये साधारण 40 ते 45% पाणी भरलेलं आहे। ह्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यात एकूण 24 धरणं आहे। 24 धरणांपैकी केवळ बोटावर मोजणे इतक्या धरणांमध्ये काही प्रमाणात पाणी आहे। नाशिककरांची ताण भागवणारं गंगापूर धरण या ठिकाणी केवळ 30% पाणी आहे। महापालिका आयुक्तांनी सांगितलं ऑगस्टपर्यंतच हे पाणी पुरेल। हवामान खातं अनेक वेळा सांगतंय की पाऊस मोठ्या प्रमाणात पडेल, पुढील 4 दिवस पाऊस पडेल। मात्र नाशिककरांना पावसाची वाट बघावी लागत आहे। जर हा पाऊस पडला नाही तर पाणी कपातीचा सामना नाशिककरांना करावा लागेल। किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।